हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. कालच्या दिवशी ना आम्ही हे काही रेडीमेड रांगोळी बनवले होते. ॲक्च्युली हा जरा मागचा व्हिडिओ आहे, तो तुमच्यासोबत मी आता शेअर करते. पण पियाने ना भरपूर एफर्ट्स घेऊन हे सगळे रांगोळीची जे आहे ना ते बनवून घेतलं होतं तिने. आणि काल रात्री बराच उशीर झाला होता तिचा. म्हणजे तिला एक्साइटमेंट अशी होती की एक झाल्यानंतर अजून एक बनव, असे तिने 3 एक बनवले होते. आणि ती म्हटली होती की मला अजून 2 जे आहेत ना ते असे म्हणजे जाड जो पेपर असतो ना त्याच्यावर ट्राय करून बघायचे. आणि मला माहिती ती आज पण हे सगळं पसारा पुन्हा काढणार आहे. पण म्हटलं असंच पडू देण्यापेक्षा चला हे सगळं आवरून घेऊया. आणि खरं तर मला तिचं कौतुकही वाटतं की तिला अशा गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे की चला आपण काहीतरी नवीन जे आहे ते ट्राय करून घेऊया. मग त्या बनवलेल्या वस्तूचा आउटपुट कसाही असो बघा, आपल्याला त्या गोष्टीचं कौतुक असतं, कारण की एवढ्या छोट्या छोट्या हातांनी हे सगळे कामं केलेली असतात. आणि खरंच तिने खूप छान बनवलं. आणि बऱ्यापैकी ती मला आयडिया देत होती की मम्मा आपण असं नको, आपण तसं करायला पाहिजे, जेणेकरून याच्यावर कशा पद्धतीने जो आहे तो ग्लू स्टिक होईल आणि हे सगळं आपण केलं पाहिजे. मला ना म्हणजे सकाळी आवरताना एवढं तिचं कौतुक वाटत होतं ना की म्हणजे कायच करावं आपण, एवढं लहान वयामध्ये एवढं सगळं करतं. तिचे छोटे छोटे हात जेव्हा भरपूर असे क्राफ्ट बनवतात ना तेव्हा पण मला खूप छान वाटतं. आणि बऱ्याच वेळा वाटतं की तिने बनवलेल्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या जमा करून ठेवाव्या. पण एवढ्या क्वांटिटीमध्ये ती बनवत असते ना की असं होऊन जातं एका पॉईंटला की आपण एक बॉक्स जरी केला ना मोठा तरी पण तो अपूर्ण पडेल. आणि ते तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने जे आहे ना ते आम्ही बनवून घेतलं होतं. जिथे ग्लू आहे ना तो म्हणजे असं प्रॉपर ग्लू जो आहे ना तो स्प्रेड होत नव्हता, तो जमा होऊन जायचा. आणि त्याच्यामुळे जे आहे ना मग ती व्यवस्थित झालेलं नाहीये. पण काही हरकत नाही. आणि म्हटलं बाल्कनीमध्ये आली तर तुम्हाला छानसा जो आहे तो बाल्कनीचा व्ह्यू पण देते. खूप छान मस्त फुलं आली ना, तशी तर आता भरगतचं फुलं येतात झाडांना. आणि आता हिवाळ्यामध्ये तर अजून छान छान जे आहे ते फ्लावरिंग प्लांट्स येतील. आणि आता दिवाळीनंतरच विकत घेईल मी, कारण दिवाळीच्या वेळी असं होतं की आपणही गावी वगैरे जातो, मग त्यामुळे झाडांची काळजी घ्यायला नसते. आणि अजून प्रॉपर हिवाळा सुरू झालेला नाहीये, त्यामुळे अजून जी आहे ती खरेदी माझी व्हायची आहे. काही दिवसांपूर्वी मला माझ्या फॅमिली मेंबरने एक अप्रतिम ॲप सुचवलं, ज्याचं नाव आहे स्पार्की AI. आणि खरंच मी खूप जास्त आनंदी आहे की त्यांनी मला हे सुचवलं. असं मला बऱ्याच वेळा वाटायचं की माझ्या मुलीने ही छान अशी इंग्लिश बोलावी, पण आमच्या घरामध्ये फारशी इंग्लिश बोलली जात नाही. त्यामुळे तिचा जो आत्मविश्वास आहे ना तो पण कुठेतरी शाळेमध्ये कमी वाटायचा आणि तिला लाज देखील वाटायची. तिने फक्त दररोज 10 मिनिटे ह्या ॲपवर ना इंग्रजी बोलण्याचा सराव करून घेतला आणि तिची इंग्रजी जी आहे ती बऱ्यापैकी तिने सुधरवलेली आहे. हे ॲप एक मैत्रीपूर्ण शिक्षकासारखं आहे, जे की 24 तास सोबत असतो. रोज फक्त 10 मिनिटे याला द्या आणि तुमचं बोलणं, व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास सगळं सुधारतं, तेही कोणत्याही न्यायाशिवाय. मीही आता कुठलाही संकोच न करता यावर दररोज सराव करते आणि आनंदाने इंग्रजी शिकते. जर तुम्ही इंटरव्ह्यू, एक्झाम, शाळा, कॉलेज यासाठी तयारी करत असाल ना, किंवा तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी जरी तयारी करत असाल तर हे ॲप तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे ह्या ॲपचा जो खर्च आहे तो दिवसाला फक्त 3 रुपये इतकाच आहे. आणि आता माझी मुलगी दररोज स्पार्की AI सोबत इंग्रजी बोलते आणि नैसर्गिकरित्या त्याचा सराव देखील करते, तेही कुठला ताण किंवा भीती न घेता. आणि तिच्यातला इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मी दररोज बघत आहे. जर तिला हे जमू शकतं तर तुम्हालाही नक्कीच जमू शकतं. आजच स्पार्की AI डाउनलोड करा आणि आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिका. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. हे बघा कशी आरामात झोपली, मस्त 9:30 वाजले. आता मॅडम उठतायत आणि उठल्या उठल्या मला काय सांगते ती, जरा सांग की मला गोल्ड पाहिजे. गोल्ड पाहिजे? गोल्डची चेन. पहिले मी तिला माझं मंगळसूत्र असं मी तिला जरा उठवण्याचा प्रयत्न करत होते, पिया उठ बडा उठ बडा. तर तिला मी सांगितलं की पिया मी अजून एक गोल्डचं असं मंगळसूत्र करू का? तर ती मला म्हणते की नको, आता तू नको करू, आता माझ्यासाठी गोल्डचं करून दे. मग तिला म्हटलं अगं तुला मंगळसूत्र कसं काय करायचं, लग्न करावं लागेल त्यासाठी. मग म्हणते की नाही नाही, मग मला चेन पाहिजे गोल्डची. पण गोल्डची चेन स्कूलमध्ये अलाउड नसते ना. मग तरी करायचं तुला? गोल्डचा नेकलेस पाहिजे म्हणे, ज्याला असं पेंडेंट राहील असं पाहिजे तिला. आता बघा आजच्या थंबनेल मध्ये असं टाकते मी, पियाला पाहिजे गोल्डचा नेकलेस. 7 वर्षाच्या मुलीला गोल्ड पाहिजे. पण काय करशील बेटा? माझी एक फ्रेंड आहे, ती माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षांनी मोठी आहे. तिच्याकडे पण आहे. तू अशी तुझ्या चेहऱ्यावरती जाडीचं हे पडतंय थोडी, इकडे. अगं बाई, काय तिच्याकडे आहे असं? हा, म्हणजे ती माझ्याने फक्त 1 वर्ष मोठी आहे. पण ती डेली यूज करते का? हो, डेली यूज करते. कोण? ती फर्स्ट फ्लोअरची, ती काय तिचं ना, फर्स्ट फ्लोअरची रितिका. हा, तुला फ्रेंडचं नाव आठवत नाही? फर्स्ट फ्लोअरची नालायक. तिची मम्मी बघते आपले व्हिडिओ, म्हणेल बापरे पियाला रितिकाचं नाव आठवत नाहीये, दिवस रात्र सोबत खेळता. आणि अशी फ्रेंडशिप मी तर नाही बघितलं तिच्याकडे गोल्ड घातलेलं कधी. नाही, तिचं गोल्ड नाही आहे, म्हणजे ते नेकलेस आहे.
मग तो गोल्ड नाही ना, गोल्ड कुठल्याच बच्चाला जरी मम्माने केलं ना बच्च्यासाठी गोल्ड कुठल्याही मम्माने, तर ते घालू नाही देत, ते कपाटात ठेवतात, हो की नाही? ती घालते ना असं बाहेर जातात. अच्छा, मग सायकल मग तो नॉर्मल असेल ग. मग तुला पण मी एक नॉर्मल असं चेन घेऊन देईल, त्याच्यामध्ये छोटंसं पेंडंट घेऊन देईल. बघा सकाळी सकाळी आमची डिमांड गोल्ड पाहिजे आम्हाला. चला उठा, आता भरपूर काम आहे. आज मला क्लिनिंग डस्टिंग करून घ्यायची घराची. उद्या धनत्रयोदशी आहे, त्या आधी आपलं घर चकचक झालं पाहिजे. तू काय हेल्प करशील मला? आपण परवा निघतोय. पाहिलं, अजून पण आमचं चालू आहे. कितीदा कॅल्क्युलेशन झालंय की कधीतरी चाललंय तिचं. आता सुट्ट्यांचं कॅल्क्युलेशन संपलं, आता आपण निघतो कधी आणि आपण रिटर्न कधी येणार आहे, त्यानंतर स्कूल कधी चालू होईल हे आमचं स्कूल चालू आहे. मला माहिती आहे 28 पासून चालू होते. बरं चला, ही आमची बडबड काही संपणार नाही. आपण जाणार आहे 10 दिवसानंतर जाणार आहे. एक लमसम अशी डेट देते मी तुला आता, म्हणजे परत परत विचारायचं काम नाही. आता 10 दिवस विचारू नको मला. 14 डेज सुट्टी ना पण. हा, मग 10 दिवसानंतर जायचं, 2 दिवसात रिटर्न यायचं आजीकडून. चल उठ, काम आहेत मला खूप. माहित नाही कधी असा दिवस येईल आणि पियाची जी छोटीशी इच्छा आहे सोनं घेण्याच्या बाबतीमध्ये ती पूर्ण होईल. तसं तर दिवाळीचा मुहूर्त आहे, त्यामुळे जर बजेट असलं तर आपण घेऊही शकतो. पण खरं सांगायचं तर सोन्याचे भाव एवढे वाढत चालले आहेत ना, म्हणजे लास्ट टाइम मी जे मंगळसूत्र केलं होतं तर तेच जर मी आता तेवढंच जे आहे ग्रॅम करायचं म्हटलं ना, तरी पण मला 30-40 हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. म्हणजे एवढा जास्त जो आहे तो भाव वाढलेला आहे. त्यामुळे असं वाटतं मला पण की नको, जाऊ दे, सोन्यात पैसे गुंतवण्यापेक्षा जर आपल्याला गरज असेल ना तरच सोनं घेऊयात, किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी अजिबात विचार माझ्या डोक्यात येत नाही, कारण एवढं सोनं महाग आहे. आपण तिथून सोनं बघितलंय, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस तर मला आठवतं की सोन्याचा भाव फक्त 3000 रुपये ग्राम होता आणि आता तो कुठे गेलाय. म्हणजे तेव्हाच आपण जर आठवलं तर वाटते की नको, खरंच खूप महाग झालंय, काही आपल्याला इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. चला असो, मी इथे पियाला मस्त उठवलं, थोडंफार बेडरूममध्ये काम होतं तेही आवरून घेतलं आणि दिवाळी निमित्ताने ना हे आम्ही लाईट्स ना म्हणजे त्यांचं कनेक्शन काढून ठेवलेलं आहे. फक्त मी देवघराचं लाईट लागतो ना एवढंच कनेक्शन ठेवलंय, कारण ते तिघांचं एकसाथ कनेक्शन होतं, नाहीतर मग कुठला तरी एकच लावून घेऊ शकतो आपण, कारण बटनचा तिथे थोडा प्रॉब्लेम आहे. पण आता दिवाळी आहे म्हटलं तर आम्ही सगळं जॉईन करून जे आहे ते एकाच बटनवर त्याचं कनेक्शन घेतलं आणि लाईट लावताच इतकं छान दिसतं ना, ते देवघर म्हणा किंवा माझं TV युनिट म्हणा हे सगळं. आणि आता दिवाळीच्या निमित्ताने बरीचशी माझी क्लिनिंग झाली आहे, त्यामुळे असं होतं की वरवरची जेवढी धूळ आहे ना तेवढी फक्त मला क्लीन करून घ्यायची आहे. आणि आज सकाळी सकाळी म्हटलं चला हेच काम करूया, कारण पिया उठल्यानंतर तिचं पण असं होतं की तिचा ब्रश वगैरे निवांत चालला होता. म्हटलं तोवर आपण आपली कामं उरकून घेऊ. मला अजून माझ्या पुढच्या रूमसाठी अजून काही शोपीस हवे आहेत, पण प्रत्येक वेळा माझं नेहमीसारखं होतं घेऊयात आणि दिवस पुढे ढकलले जातात आणि माझे वस्तू काही घेऊन महत्त्वाच्या होतच नाही. ज्या 2-4 घेतल्या गेल्या स्क्रोल करायलाच वेळ नसतो की ही साईड बघूया, ती साईड बघूया, कुठे मला जास्त स्वस्तात मिळतात. आणि जे काही जसं मिळत असतं मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे मला असं वाटतं की मी जे काही घेते त्याच्यातून तुम्हीही माझ्याकडून कधी ना कधी लिंक्स मागतात, तर मला असं वाटतं की मग थोडी सर्चिंग आपण एक्स्ट्राची करूया, जेणेकरून मलाही थोडं स्वस्तात मिळेल किंवा मग तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचतील त्याही थोड्या स्वस्तातल्या पोहोचतील, असा माझा त्यामागचा कन्सर्न असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना माझं घेणं राहून जातं, हे मात्र महत्त्वाचं. चला असो, इथली मी छान क्लिनिंग करून घेतली, पण खरंच हे लाईट्स लावल्यानंतर ना इतकं छान माझा पुढचा रूम दिसतोय ना. आता तरी मी विचार केलाय की राहू देऊया याला असंच, म्हणजे दिवाळीनंतर पण कंटिन्यू ठेवू. केव्हा तरी वाटलं की म्हणजे बटन चालू केलं की एक छान अशी वाईब येते लाईट लागल्यावर. जर तुम्ही खिडक्या क्लीन करण्यासाठी ना एक बेस्ट सोल्युशन जर शोधत असाल, म्हणजे कमी वेळेमध्ये चांगली खिडकी क्लीन करायची असेल ना, तर मला असं वाटतं की एक व्हॅक्यूम क्लीनर असणं खरंच खूप छान गोष्ट आहे, कारण त्याच्याने बऱ्यापैकी छान खिडक्या क्लीन होऊन जातात. जे बारीक म्हणजे कानेकोपरे असतात ना त्याच्यामधली ही धूळ त्याच्यामध्ये खेचली जाते. पण हा शेवटी तरीही म्हणजे बजेट जो आहे त्याच्या बाहेर चालला जातो आपला, कारण व्हॅक्यूम क्लीनर घेणं हे प्रत्येकाच्या जे असतं ते हातात नसतं. पण तरी पण मला असं वाटतं की एक जो नॉर्मल ब्रश आहे ना तो आपल्याकडे असायला पाहिजे, जो नेहमी मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे त्याच्याने तुम्ही कर्टन क्लीन करा, तुम्ही मॅट्रेस क्लीन करा, जाडी जी आहे खिडक्यांची ती तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. जसं तुम्ही आता हा ब्रश बघताय आणि हा डीमार्टला मला नाही वाटत की 150पेक्षा जास्त मध्ये मिळतो, किंवा ऑनलाईन पण हा 110-120ला मिळतो. सेम असाच नाही, पण ब्रिसल्स वगैरे सेम असतात. मी प्रोडक्ट टॅग करून देते ॲफिलेटमध्ये, तुम्ही जाऊन चेक करून घेऊ शकतात. मी तर घेतल्यापासून एवढ्या वस्तू याच्याने क्लीन केल्या ना, म्हणजे मॅट्स असतील घरामधल्या त्यासुद्धा याच्याने छान क्लीन होऊन जातात. त्यानंतर सोफा आहे, आपल्याला झटकून काढायचा आहे सोफा, तो पण खूप छान क्लीन
क्लीन होतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या आपण याच्याने क्लीन करून घेऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये आपण जास्त काम जे आहे ते कंप्लीट करून घेऊ शकतो. बाकी व्हॅक्यूम क्लीनर पण एक चांगलं ऑप्शन आहे, पण ते प्रत्येकाला घेणं जे आहे ते शक्य होत नाही. त्यामुळे हे आपण छोटी इन्व्हेस्टमेंट नक्कीच केली पाहिजे. आणि क्लिनिंग केल्यानंतर ना महत्त्वाच्या खिडक्या क्लीन झाल्यानंतर घरामध्ये जो ब्राईट लाईट येतो ना तो मला खरंच खूप जास्त आवडतो. पण इथे आमचा आधी बेड होता, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. तर त्या बेडमुळे काय व्हायचं ना, मला अशी डीप क्लिनिंग करता यायची नाही, कारण धूळ वगैरे काढून म्हणजे धूळ काढून घ्यायची म्हणली तर मग असं व्हायचं की त्या बेडवर जे आहे ना ती सगळी धूळ यायची. मग ते सगळं मॅट्रेस क्लीन करा आणि मग त्यानंतर ती बेडशीट क्लीन करा आणि मग वैताग यायचा. आणि पाऊस पण एवढा सारखा चालू होता. तिथे माझे 1-2 कुंड्या ठेवल्या, त्याच्यात ते पडून जे आहे ना तर ते खिडकीवर पण उडतं. म्हणून मी ते म्हटलं जाऊ दे, दिवाळीतच करूया. आणि फायनली ती खिडकी मी अगदी छान मस्त अशी डीप क्लीन जे आहे ना ती करून घेतलेली आहे. ते झाल्यानंतर म्हटलं वरवरचं जे काही छोटं मोठं फर्निचर आहे ते सगळं क्लीन करून घेऊया. व्हाईट फर्निचर घरामध्ये खूप छान दिसतं आणि हे तुम्ही माझ्या पूर्ण घरामध्ये बघितलं आहे. मी भरपूर व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे की व्हाईट फर्निचर खरंच खूप छान असतं, की ते म्हणजे काय ना दिसायला खूप छान दिसतं. छोटा रूम असला ना तरी पण व्हाईट कलरचा आपण भिंत राहू द्या किंवा तुम्ही फर्निचर घ्या किंवा भिंतीचा कलर जरी व्हाईट असला ना तरी पण तो रूम जरा दिसायला मोठा दिसतो. आणि यामागचं माझं हेच लॉजिक आहे, कारण आमचं घर 2 BHK असलं तरी पण एवढे मोठे रूम नाही आहे, छोटेच रूम आहेत. म्हणून मी व्हाईट फर्निचर घेते. आणि कलरमध्ये खेळणं म्हणजे ना त्यासाठी खूप जास्त नॉलेज असायला पाहिजे असं मला वाटतं, कारण मग ते कलर कॉम्बिनेशन करणं आणि सगळं घराचं लुक व्यवस्थित करणं यामध्ये पडण्यापेक्षा एक व्हाईट कलर चूज करायचा, त्याचं फर्निचर करायचं आणि घर खूप छान सुंदर दिसतं आणि मोठं दिसतं ते वेगळंच. आपण ना त्याला महत्त्वाचं म्हणजे क्लीन वगैरे पण करून घ्यावं लागतं आणि मी सवय करून घेतली. आठवड्यातून 2 दिवस जे आहे वरवर फक्त कापड मारून घ्यायचा. आणि बघा हे किती एवढा जो कोपरा आहे ना माझ्या घराचा तो खरंच इतका सुंदर दिसतो ना. कोणाचं काय पण चालू असू दे, मी माझी कामं करते आणि पिया पण तिच्या कामांमध्ये खूप बिझी आहे. तिला हे काय बनलेले जास्त आवडले नाही म्हणून ती आता कार्डबोर्डवर बनवते. म्हणते की मम्मा ॲटलिस्ट 2 तरी बनले पाहिजे म्हणजे आपण मेन डोअरच्या बाहेर ठेवू शकतो, हे ना पिया. आणि इथे आता जास्तीची मेहनत घेणं चालू आहे तिचं. हे बघ, हे जे हा जो कोपरा आहे ना तू त्याला असं सोडू नको, त्याला व्यवस्थित कर, मग छान होईल. जरा आम्हाला बघू द्या, आम्ही चाललोय. मग बघू द्या मॅडम, दाखवा जरा तुमचा चेहरा पण दाखवा. त्याच्यापेक्षा हे आवडतंय तुम्हाला पक्का? ते ग्लू आहे ना जमा होत होता, मग जास्त लागत नव्हतं. ठीक आहे त्याच्यावर ना. हां, पण मग आता याच्यावर जमतंय तुला? ठीक आहे, करा मग. आता 1 तास तरी हे करत बसेल तर मग मस्त निवांत घरातली कामं करायला. मला अजून कार्डबोर्ड सापडलेत ना, मी तुला अजून एखादा आणून देते, करत बस तू. हा, मी केलेली क्लिनिंग बहुतेक पियाला काही आवडलेली नाही आहे म्हणून ती पुन्हा इथे तिच्या हाताने क्लीन करते. आमचं छान जेवण झालेलं होतं. तिने ते 2 रांगोळीचे जे आहे ना ते एकदम छान बनवले, म्हणजे कालपेक्षा आज तिने अजून परफेक्ट जे आहे ना ते काम केलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर इथे बघा तारक मेहता पण चालू आहे साईडला आणि तिचं जे आहे क्लिनिंगचं पण काम चाललं आहे. आणि म्हणत होती मला की मम्मा हे तू बाकीचं जे आहे ना वरवर क्लीन केलं आहे आणि मी जे आहे ना आता एकदम मस्त असं व्यवस्थित क्लीन करून देते. म्हटलं ठीक आहे चल तू कर, तू आता हे काम करते निवांत, तर मीही वेगळं माझं काम जे आहे महत्त्वाचं ते पूर्ण करून घेते. बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की मला हेअरकट करायचा आहे, तसा डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा. आणि माझा जो हेअरकट आहे ना तो लेअर कट आहे. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं, पण तिथे काय असतो ना टाईम खूप कमी असतो, 1 मिनिटात बरंच काय बोलायचं असतं, त्यामुळे पूर्ण एक्सप्लेन होत नाही. म्हणून म्हटलं चला तुमच्यापैकी बरेच जण लॉंग व्हिडिओ बघत असतील तर तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल. तर मी सगळे केस जे आहेत ना अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. सगळे केस अगदी छान विंचरून घ्यायचे आणि पुढच्या साईडला जे आहे ना ती अशी पोणी घालून घ्यायची जसं तुम्ही इथे बघताय. आणि त्यानंतर जर तुमचे लॉंग हेअर असतील किंवा कर्ली जास्त हेअर असतील ना तर अजून थोड्या जे गॅपमध्ये ना अजून 1-2 रबर बँड लावून घ्यायचे, म्हणजे पूर्ण स्ट्रेट हेअर खालीपर्यंत येतात. आणि मग जेवढी लेंथ तुम्हाला खालून कमी करायची ना तेवढे केस कट करून घ्यायचे. ही लेअर कट जर तुम्ही केली ना म्हणजे चुकण्याचे काहीच चान्सेस नाही त्याच्यामध्ये. पण तुमचे जर म्हणजे खूप असे स्ट्रेट हेअर असतील, पातळ हेअर असतील ना तर मग तुम्ही ही कट करू नका, कारण त्याच्यावर एवढी छान दिसत नाही. बाकी परफेक्ट कुठल्याही हेअरवर दिसते, पण जर वेवी हेअर असतील माझ्यासारखे किंवा कर्ली हेअर असतील ना तर त्याच्यावर लेअर कट खूप छान दिसते. आणि बघा आता सेकंड जी स्टेप आहे ना, म्हणजे पहिली स्टेप करून तुम्ही तुमची लेअर कट कंप्लीटही करून घेऊ शकतात. पण अजून डीपमध्ये लेअर कट करायची असेल ना तर मग ही सेकंड स्टेप जी आहे ती करायची आहे. अर्धे केस जे आहेत कानापासून वर असे दोघंही बोटांनी पुढे न्यायचे आणि त्यांची अशी पोणी घातली ना मी तशी पोणी घालून घ्यायची. आणि पुन्हा थोडीशी जी आहे ना म्हणजे आपण एक पेरू म्हणतो ना बोटाचा त्या पद्धतीने तेवढे केस कट करायचे. आणि त्याच्यानंतरची ही तिसरी स्टेप. याच्यानंतर अजून थोडी जी आहे ना पुढचे जे लेअर्स असतात ना त्या थोडे अजून डीप जातात. एवढं जे आहे ना आपले जो फोरहेड असतो ना तेवढे जे आहेत पुढे घेऊन कैचीने थोडेसे कट करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने लेअर कट जे आहे अगदी 3 सिंपल स्टेपमध्ये करून तुम्ही
कंप्लीट करून घेऊ शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिली स्टेप होती ना, तुम्ही तिथे पण तुमची लेअर कट स्टॉप करून घेऊ शकता. त्याच्याने खूप छान लेअर होतात. पण डीप पाहिजे असेल तिघही स्टेप्स फॉलो करा आणि अशी छान लेअर कट जी आहे ना, तर तुमची होऊन जाईल. जर तुमचे वेव्ही हेअर असतील ना माझ्यासारखे, तर लेअर कट खरंच खूप सुंदर दिसते. मी स्टेप कट वगैरे कुठलीच काही करत नाही. माझी नेहमी लेअर कट असते आणि मी घरच्या घरी करते एवढ्या सोप्या पद्धतीने. तर चला आता आय होप तुम्हाला डिटेलमध्ये जे आहे ते हे सगळं समजलं असेल कशा पद्धतीने लेअर कट करायची. तर चला, ह्या लेअर कटसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपत आहे. अपेक्षा करते की माझी लेअर कट आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.